आपण आहोत कोरेगाव भीमा या विजय स्तंभाच्या जवळ। जर पाठीमागे जर पाहिलं तर अतिशय नेत्रदीपक अशी सगळी सजावट केलेली आहे। यावर्षी प्रथमच 2 दिवस हा उत्सव साजरा केला जातोय। खरं तर 30 डिसेंबर, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सलग मागच्या 3-4 दिवसांमध्ये प्रचंड भीम अनुयायी या ठिकाणी गर्दी करतायत आणि या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी राज्यभरातील जे भीम अनुयायी ते सुद्धा येत आहेत। असेच काही अनुयायी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारणार सुद्धा आहोत। सकाळपासून ही सगळी गर्दी या ठिकाणी दिसते। खरं तर पोलिसांनी खूप अशी काळजी घेतली, वेगवेगळे बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, वेगवेगळे रॅम्प आहेत आणि या रॅम्प मधूनच आपण काही जे काही भीम अनुयायी या ठिकाणी येत आहेत त्यांना सुद्धा विचारणार आहोत। सकाळपासून ही सगळी गर्दी आहे। अशाच काही राज्यभरातल्या काही महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत। मावशी, तुम्ही कुठून आलात आणि काय अभिवादन कसं करणार आहात? वंदना घेऊन अभिवादन करतो ना। साखर खेळवणार आम्ही बुलढाणा जिल्हा। एकाच कुटुंबातले आहात का सगळ्या? 60-70 जण आम्ही एका कुटुंबातले। काय भावना आहे आज पहिल्याच वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही आहात? 1 वर्ष आलो होतो सर, आता दुसरं वर्ष आहे। दुसरं वर्ष आहे। आनंदी आम्ही एकदम। मावशी, तुम्ही कुठून आलात आणि? मी का बुलढाणा जिल्हा साखरखेडा। साखरखेडा, काय भावना आहे आज? बाबासाहेबांचं हे ना कार्यक्रम। अजून काही महिला आहेत। ताई, तुम्ही कुठून आलात? तुम्ही काय सांगाल? कसा म्हाडावरून आलेलात? ताई, कशा पद्धतीने आज तुम्ही या ठिकाणी अभिवादन करणार आहात? काय भावना आहेत या ठिकाणी? अजूनही काही भाविक आहेत, अनुयायी आहेत, आपण मागे जाणार आहोत। या ठिकाणी जी काही गर्दी सुरू आहे या निमित्ताने आपण विचारणार आहोत। एक छोटा बालक आपल्या सोबत आहे। मला सांगा, अगदी छोट्याला डोक्यावरती बसून आलेलं आहे, काय भावना आहे आज? लहान मुलांना पण आपल्या संस्कृती कळली पाहिजे आणि आपला शूरवीरांचा त्याग कळला पाहिजे, त्यासाठी माझ्या मुलीला पहिल्यांदा मी घेऊन आलेलो आहे। काय आता नेमकी भावना असणार आहे आज? काय बोलणार आहात तुम्ही इथं जाऊन? कसं अभिवादन करणार आहात? वर्षाच्या सुरुवातीला पहिला दिवस इथं येऊन मानवंदना देऊन या शूरवीरांची प्रेरणा, त्यांचा त्याग आणि त्यांचं एकनिष्ठता ही घेऊन आम्ही वर्षभर जगण्याचा प्रयत्न करतो। त्यासाठी तिथं वर्षाच्या सुरुवातीला मानवंदना देण्यासाठी पूर्ण कुटुंबासोबत येतो आम्ही दरवर्षी। नक्कीच खूप बोलकी प्रतिक्रिया आहे। अजून सुद्धा काही भीम अनुयायी आपण त्यांना विचारणार आहोत। तुम्ही कुठून आलात आणि काय आज नवी पिढी सुद्धा एकदम जोरात आलेली आहे या ठिकाणी पहिल्याच दिवशी? खरंच एका शब्दामध्ये तुम्ही सांगितलंय। भाऊ, तुम्ही कुठून आलात आणि काय अभिवादन करणार? मी अकोल्यामधून आलो सर। छोटीला पण आणलेलं आहे। तर अशा पद्धतीने जरी बोलण्याच्या भावना नसतील तरी या ठिकाणी आल्यानंतर नतमस्तक व्हायचंय आणि नवीन वर्षाची एक सुरुवात करायची। पुन्हा एकदा मी पाठीमागे जाणार आहे। हाच तो विजय स्तंभ। या ठिकाणी आता प्रचंड गर्दी झालेली आहे। दुपारचे साधारण 10:30-11 वाजण्याचा सुमार आहे आणि हा एक शौर्याचं प्रतीक विजय स्तंभ या ठिकाणी राज्यभरातून आलेले भीम अनुयायी आपली मानवंदना या ठिकाणी देत आहेत। व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा, पुणे।